नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणकरांना प्रतीक्षा आहे शवगॅस दाहिनीची। हिंदू अंत्यसंस्कार विधी, ज्याला अंत्येष्टी म्हणतात, ती घरापासून सुरू होते। कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारांचा यात समावेश असतो। मृत शरीराची आंघोळ करून, कपडे घालून, प्रथेप्रमाणे विधी करून मग हे शव खांद्यावर स्मशानभूमीकडे आणले जाते आणि मग सुरू होतात अंत्यसंस्कार विधी। स्मशानावर मृत शरीराला अग्नी दिला जातो आणि जळितासाठी लाकडांची गरज असते। अंदाजे एक शव जळित करण्यासाठी 5,000हून अधिक खर्च करावा लागतो लाकडांसाठी। त्याचप्रमाणे त्याकरता मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही केली जाते। अग्नी दिल्यानंतर धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाची हानी होते, त्यामुळे प्रेत दहनासाठी गॅस दाहिनी हा उत्तम पर्याय आहे। उरण शहरात बोरी, भवरा, मोरा, कोटनाका इत्यादी ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे। यामध्ये बोरी येथील स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदाहिनीचे काम पूर्ण झाले असून जवळपास 35,000च्या वर लोकसंख्येच्या उरण शहरवासियांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे आणि ही महानगर कंपनीची शवदाहिनी गॅस पुरवठा करण्यासाठी गॅस लाईनही टाकली आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून सुमारे 1 कोटी खर्चाच्या निधीतून पर्यावरणपूरक गॅस दाहिनी उभारण्यात आली आहे। मागील 2 वर्षापासून हे काम चालू होते आणि आता ते पूर्णही झाले आहे, परंतु अजूनही शवदाहिनी सेवेसाठी कार्यरत झाली नसल्यामुळे उरणकरांकडून संताप व्यक्त होत आहे। येत्या महिनाभरात शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे, असे उरण नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।